Hello students, in this video we will learn about the displacement reaction. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन रिएक्शन बघितले, कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिएक्शन आपण कव्हर केलेला आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. मग चला स्टार्ट करूया. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय असतं? वी सॉ इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर दॅट and adding zinc dust to blue color copper sulfate solution, a colorless solution of zinc sulfate is formed and heat is generated. See the equation 3 for this reaction. आपण याआधी जेव्हा स्टार्ट केलं होतं चॅप्टर तेव्हा बघितलं की झिंक डस्टला जर आपण कॉपर सल्फेट सोबत रिएक्ट केलं तर काय तयार होतं? झिंक सल्फेट इज फॉर्म. झिंकला जर कॉपर सल्फेट सोबत रिएक्ट केलं तर झिंक सल्फेट फॉर्म होतं आणि या रिएक्शनला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. फ्रॉम दॅट वी लर्न दॅट द Zn ions formed from Zn atoms take the place of Cu ions in copper sulfate and Cu atoms formed from Cu ion come out. It means that Zn displace copper from CuSO4. म्हणजे कॉपर सल्फेट मधला Cu जो आहे त्याला डिस्प्लेस करण्याचं काम कोण करतं? तर झिंक करत असतो. बघा खाली आपल्याला डेफिनेशन दिली आहे. द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. आता डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय? की अशी रिएक्शन की ज्यामध्ये काही आयन्स असतात की जे लेस रिएक्टिव्ह असतात ते काय करतात? तर मोर रिएक्टिव्ह एलिमेंटचे जे आयन आहेत ते त्याला काय करतात? फॉर्म ऑफ इट्स ओन आयन्स, स्वतःचे आयन ते फॉर्म करतात आणि त्याला डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात. वी विल लर्न अबाउट रिएक्टिव्हिटी ऑफ द एलिमेंट इन द चॅप्टर ऑन मेटॅलर्जी. याच्यानंतर आपल्याला जेव्हा मेटॅलर्जी चॅप्टर शिकायचं आहे तेव्हा आपण बघणार आहोत की प्रत्येकाची रिएक्टिव्हिटी कशा पद्धतीची असते. खाली रिएक्शन दिली आहे. आता फक्त सध्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की डिस्प्लेसमेंट रिएक्शनला आपण विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो आणि यामध्ये काय होत असतं? जेव्हा एखाद्या संयुगामध्ये कमी क्रियाशील मूलद्रव्य असतं ते दुसऱ्याची जागा घेतं आणि मूलद्रव्य स्वतःचे आयन बनवून घेतो त्याला आपण विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. खाली आपल्याला रिएक्शन दिलंय बघा. CuSO4 प्लस Fe. तर यामध्ये Fe काय करतोय? तर CuSO4 मधला Cu ला सेपरेट करतो आहे आणि FeSO4 म्हणजे आयर्न सल्फेट फॉर्म होत आहे आणि कॉपर काय होतं त्यामधनं सेपरेट आपल्याला झालेलं दिसतं. कॉपर सल्फेट अँड Pb यूज PbSO4 प्लस Cu. म्हणजे यामध्ये पण काय होतंय? Pb काय करतं? Cu ला आपल्याला डिस्प्लेस करताना दिसतं. आता पुढची रिएक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. बघा वी हॅव सीन इन द इक्वेशन 9 that a white precipitate of silver chloride is formed by the exchange of silver and sodium ion present in the reactant. रिएक्टंट मध्ये प्रेझेंट असणारे सिल्वर आणि सोडियम आयन काय करत आहेत? तर सिल्वर क्लोराइड मध्ये क्लोराइड हा प्रेसिपिटेट फॉर्म होतोय आणि एक्सचेंज होतंय आयनचं. म्हणजे बघा द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे कुठल्याही रिएक्शनमध्ये आयन्स रिएक्टंट मधले काय करतात? एक्सचेंज होतात म्हणजे त्यांची पोझिशन बदलतात आणि प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल तर त्याला कुठली रिएक्शन म्हणतात? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात. बघा आपल्याला खाली एक्झाम्पल म्हणून दिलंय की पोटॅशियम क्रोमेट जो आहे K2CrO4 हा जर बेरियम सल्फेट सोबत रिएक्ट झाला तर काय फॉर्म होतं? तर K2SO4 आणि BaCrO4 फॉर्म होतं. म्हणजे K2 ची प्लेस कोण घेतं? Ba घेतं. म्हणजे बेरियम घेतं आणि बेरियम क्रोमेट हा प्रेसिपिटेट तिथे आपल्याला फॉर्म झालेला दिसतो. बघा एंडो इथे आपलं डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आपल्याला कळली आहे की डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय सांगितलं की यामध्ये जो जास्त क्रियाशील आहे, मोर रिएक्टिव्ह जो आहे आयन, तो काय करतो? लेस रिएक्टिव्ह आयनला काय करतो? डिस्प्लेस करतो. म्हणजे त्या बाजूला करतो आणि त्याची प्लेस तो घेतो. त्याला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. आणि डबलचा अर्थ म्हणजे दोन आयन रिएक्टंट मधले काय करतात? एक्सचेंज होतात आणि प्रेसिपिटेट जर फॉर्म करत असतील तर त्याला डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस अँड रिएक्शन्स. आतापर्यंत आपण 4 बघितल्या होत्या टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. त्यामध्ये आपण 4ही बघितल्या आहे. कुठल्या? कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन.
आता आणखीनही काही रिएक्शन आहेत बघा. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस काय असते आणि त्याचे रिएक्शन काय आहेत, तर हीट इज ऍब्सॉर्ब अँड गिव्हन अवे इन व्हॅरियस प्रोसेस अँड रिएक्शन्स. बऱ्याचशा रिएक्शन अशा असतात की ज्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते, काही काही वेळेस हीट आपल्याला द्यावी लागते रिएक्शनला आणि मग तेव्हा रिएक्शन घडते. त्यावरून पडणारे रिएक्शनचे प्रकार एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक आहे. बघा, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेससाठी हीट फ्रॉम आउटसाइड इज ऍब्सॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस, फॉर एक्झाम्पल melting of ice, dissolution of potassium nitrate in water. Therefore, these are endothermic process. On the other hand, heat is given away during some physical change, for example, formation of ice from water, dissolution of sodium hydroxide in water. Therefore, these are exothermic process. मग आपल्याला कळतं आहे की एका रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते आणि काही रिएक्शन मध्ये काय होत आहे, हीट गिव्हन अवे केली जाते आहे. म्हणजेच काय होत आहे, तर दोन्ही रिएक्शन कशा आहेत, तर हीट ऍब्सॉर्ब करणं का गिव्हन अवे होते आहे यावर ते डिपेंड आहे. म्हणून त्याला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात. इन दिस प्रोसेस ऑफ डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड विथ वॉटर, व्हेरी लार्ज amount of heat is liberated. As a result, water get evaporate instantaneously if it is poured in the concentrated sulfuric acid, which may cause an accident. To avoid this, required amount of water is taken in a glass container and small quantity of concentrated sulfuric acid at a time is added with stirring. Therefore, only a small amount of heat is liberated at a time. म्हणजे काय होतं, कुठल्याही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये आपण वॉटर ऍड करण्यापेक्षा वॉटरमध्ये हळूहळू जर ते कॉन्सन्ट्रेट सोल्युशन ऍड केलं तर त्यावरून बाहेर पडणारी जी हीट आहे ती कमी प्रमाणामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ मध्ये आपल्याला हीट लिबरेट झालेली दिसते. आता टू कॅरी आउट एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस कशा पद्धतीने कॅरी केल्या जातात त्यासाठी आपल्याला प्रोसिजर दिली आहे. बघा, ऍपरेटर्स दिले, 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या आहेत, मेजरिंग सिलेंडर आहे, थर्मामीटर घ्यायचा आहे, केमिकल्समध्ये पोटॅशियम नायट्रेट आहे, सोडियम हायड्रॉक्साईड आहे आणि वॉटर आहे. नंतर प्रोसिजरमध्ये सांगितलंय बघा, टेक 100 ml वॉटर आहे, 2 प्लास्टिकच्या बॉटलमध्ये 100 ml वॉटर घ्यायचं आहे. प्लास्टिक बिंग इन्सुलेटर ऑफ हीट, आपल्याला माहितीच आहे की प्लास्टिक हा इन्सुलेटर आहे. Dissipations of heat can be prevented. Note the temperature of water in the bottles. बॉटल्स मधलं टेम्परेचर आपण रेकॉर्ड करणार आहोत वॉटरचं. नंतर त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट 5 ग्रॅम ऍड करायचं एका बॉटलमध्ये, शेक करायचं त्याला. नोट द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन फॉर्म आणि त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करायचं आहे. 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन द अदर बॉटल. दुसऱ्या बॉटलमध्ये काय ऍड करायचं आहे, तर NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. एकामध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि एकामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करायचं आहे. शेक द बॉटल वेल, नोट द टेम्परेचर. आणि दोन्ही बॉटल शेक करायचे आहे आणि त्याचं टेम्परेचर नोट डाऊन करायचं आहे. इन द फर्स्ट बॉटल द प्रोसेस ऑफ डिसोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट took place, while in the second bottle the process of dissolution of sodium hydroxide took place. As per your observation, which one is exothermic process and which is an endothermic process? मग आपल्याला ओळखायचं आहे की कुठली रिएक्शन एक्झोथर्मिक आहे आणि कुठली एंडोथर्मिक आहे. During the process of dissolution of KNO3 in water, heat from the surrounding is absorbed. Therefore, the temperature of the resulting solution is less. म्हणजे त्याचं हीट ऍब्सॉर्ब केलं जातं सराउंडिंग कडून, तेव्हा असणारं टेम्परेचर जे आहे त्याचं कसं आहे, लेस आहे. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड. आउटसाइडमध्ये जर हीट ऍब्सॉर्ब केली जाते तर त्याला एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. अँड व्हेन द सॉलिड NaOH इज डिझॉल्व इन वॉटर, हीट इज गिव्हन आउट. आणि जेव्हा NaOH हा डिझॉल्व होतो त्यामधून हीट गिव्हन आउट होते आणि म्हणून टेम्परेचर तिथे काय होतं, इन्क्रीज होतं. आणि या रिएक्शनला कुठली रिएक्शन म्हणतात, मग एक्झोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. आता एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन्स आपल्याला दिलेत खाली बघा. देअर इज अन एक्सचेंज ऑफ हीट इन केमिकल रिएक्शन ॲज वेल. अकॉर्डिंग सम केमिकल रिएक्शन्स आर एक्झोथर्मिक व्हाईल सम अदर आर एंडोथर्मिक. काही रिएक्शन आहे एक्झोथर्मिक आहे तर काही एंडोथर्मिक आहे. बघा खाली आपल्याला रिएक्शन दिली आहे, CaCO3 प्लस हीट गिव्ह CaO प्लस CO2. ही जी रिएक्शन याला एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात कारण याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब केली आहे. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये जर बघितलं तर CaO प्लस H2O गिव्ह CaOH टेकन ट्वाइस प्लस हीट, म्हणजे यामध्ये हीट गिव्हन अवे केली आहे म्हणून ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. बघा,
ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिॲक्शन हीट इज गिव्हन अवे. एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय होत असते, गिव्हन अवे हीट केली जाते. व्हेन रिॲक्टंट्स आर ट्रान्सफॉर इनटू प्रॉडक्ट्स, आणि रिॲक्टंटचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, प्रॉडक्टमध्ये होतं, तेव्हा हीट ही गिव्हन अवे केली जाते. त्या रिॲक्शनला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. व्हाईल ड्युरिंग एंडोथर्मिक केमिकल रिॲक्शन्स हीट इज आयदर ॲब्सॉर्ब फ्रॉम द सराउंडिंग ऑर हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय आहे की ज्यामध्ये हीट आपण रिॲक्शनमध्ये ॲब्सॉर्ब केली जाते सराउंडिंगची, किंवा तिला हीट सप्लाय केली जाते, त्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. बघा, मग मी तुम्हाला सांगितलंय की दोन प्रकारात सांगितले. कुठले, तर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे नेमकं काय असतं, आणि एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन कसं ओळखायची. तर एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे त्याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब केली जाते सराउंडिंगची, किंवा कंटिन्युअस सप्लाय केला जातो हीटचा त्याला, त्या रिॲक्शनला आपण एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय होत असतं, हीट गिव्हन अवे होत असते रिॲक्टंटचं प्रॉडक्टमध्ये चेंज होताना, म्हणून या रिॲक्शनला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतो. अशा पद्धतीने आपण एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिॲक्शन काय हे बघितलं. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि प्रेस द बेल आयकॉन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेट ऑफ केमिकल रिॲक्शन कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.